आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. केवळ बहुमताच्या आधारावर बंडखोरांचा गट म्हणजे मूळ शिवसेना असा चुकीचा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढला. सिब्बलांचे राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर ताशेरे, तर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याची ही मागणी. आज पुन्हा सुनावणी. महायुतीत महामंडळ वाटपाचं समीकरण ठरलं. आमदारांच्या संख्याबळावरून महामंडळ वाटपाचं गणित ठरणार. भुजबळांची माहिती, तर लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषणा करणार. गिरीश महाजनांकडून दुजोरा. महायुतीच्या अंतर्गत वादावर तोडगा निघणार. वादावर अंकुश लावण्यासाठी समन्वय समिती बैठकीत चर्चा होणार. एकनाथ शिंदे गणेश नाईक शीतयुद्धावर पडदा पडणार का, याकडे लक्ष. बेस्टच्या पुनर्विकासाला मुंबई मनपात मंजुरी. बेस्टच्या प्रस्तावावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने. सत्ताधारी नगरसेवकांना धमकावल्याचा आरोप. प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन आक्रमक. शशांक राव यांचं बेमुदत उपोषण सुरू. आज उपोषणाचा दुसरा दिवस. आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मिळावी यासाठी जरांगे आणि ओबीसी समाजाकडून अर्ज. कुणाला आंदोलनाची परवानगी मिळणार, याकडे लक्ष. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी महानगरपालिका करणार 25 लाखांचा खर्च. 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव. रितू तावडे नव्या वादात सापडण्याची शक्यता. जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती. पिंपळवंडीमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. वांद्रे रेक्लेमेशन इथल्या नेव्हल डिसुजा फुटबॉल मैदानाचा आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेमध्ये मंजूर. हायकोर्टात प्रकरण प्रलंबित असतानाही प्रस्ताव पटलावर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत आज महत्त्वाची बैठक. सुधारित नियमांच्या अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर होणार चर्चा. तर पैसे कमावणार पण मराठी बोलणार नाही, रिक्षाचालक संजय दुबेचं सरकारला आव्हान. दिल्लीमध्ये आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची महत्त्वाची बैठक. विद्यार्थी आंदोलन आणि राम मंदिर दानचोरी प्रकरणात पुढील रणनीती ठरणार. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची. आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा महासुनावणी आहे. कोर्टात उद्धव ठाकरेंची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा आजचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंकडून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंची बाजू ऐकून घेतल्यानंतर आता शिंदेंच्या बाजूनं काय युक्तिवाद होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तितकंच औत्सुक्याचं असेल. आतापर्यंत ठाकरे गटाकडून झालेल्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार ताशेरे उडलेले आहेत. नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडण्याचं सिब्बलांनी कालच्या युक्तिवादात म्हटलं. तर आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल आता कुणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बातमी संदर्भातले तपशील आपण जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये खड्ड्यांवरून चांगलंच राजकारण तापलंय. पिंपरीच्या म्हाळुंगेमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन एका 10 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेलेला आहे. यानंतर भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं. रस्ते आहेत तर अपघात होणारच असं अत्यंत असंवेदनशील विधान त्यांनी केलं आणि यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या बातमीचे तपशीलही आपण पाहणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे आता नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मनपाकडून तब्बल 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव हा स्थायी समितीला देण्यात आलाय.
1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीत प्रस्ताव येणार आहे आणि यावरून मुंबईच्या महापौरांचा खर्च वाढत जात असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे यावरून आता कशा प्रकारे राजकीय युद्ध मुंबई महापालिकेमध्ये रंगत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल आणि या बातमी संदर्भातले देखील तपशील आपण जाणून घेणार आहोत। या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत, आपल्या रिपोर्टर्स बरोबर जोडले जाणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी आहे, सिब्बलांचा आज पुन्हा युक्तिवाद आहे आणि आज मात्र हा युक्तिवाद संपेल अशी शक्यता आहे। या संदर्भातले आणखी डिटेल्स देण्यासाठी माझे सहकारी स्वप्नील जाधव आपल्याबरोबर जोडले गेले। स्वप्नीलकडून आणखी आपण सविस्तर तपशील जाणून घेऊया। त्याचबरोबर मुंबईच्या महापौर नव्या वादात सापडण्याची आता शक्यता आहे। त्यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च आहे आणि त्याचबरोबर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सुधारित नियमांच्या अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर यामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यासाठी आणखी तपशील देण्यासाठी माझ्याबरोबर जोडले गेलेले माझे सहकारी ओम देशमुख, आपण ओमकडून आणखी माहिती जाणून घेऊया। आणि आणखी एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे रस्ते आहेत तर अपघात होणार हे विधान भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी केले। अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया त्यांच्या या वक्तव्यावर येतात आणि या संदर्भात आणखी चर्चा करण्यासाठी जुन्नर आमचे प्रतिनिधी कैलासपुरी पिंपरी चिंचवडमधून जोडले गेलेले आहेत। आपण कैलासकडून या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत आणि आता बातम्या सविस्तर महत्त्वाच्या बातमीनं सुरुवात करूया। म्हाळुंगे नांदेड रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे 11 वर्षाच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला। परिसरामध्ये प्रचंड संतापाची लाट त्यानंतर उसळली, हळहळही व्यक्त होत होती आणि अशामध्ये भोरचे आमदार शंकर मांडेकर आता वादात सापडण्याची शक्यता आहे। कारण त्यांचं विधान रस्ते आहेत तर अपघात होणार अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील वक्तव्य आमदार शंकर मांडेकर यांनी केलं। त्यामुळे आमदार मांडेकर यांना चिमुकल्याच्या मृत्यूचं सोयरसूतक नाहीये का असा संतप्त सवाल विचारला जातोय। असं घडू नये आता बरेच वेळा असं घडतं। आता दूषित कोण आलाय म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो। या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कैलासपुरी आपल्याबरोबर पिंपरी चिंचवडमधून जोडले गेलेले आहेत। कैलास, अत्यंत असंवेदनशील असं हे वक्तव्य शंकर मांडेकर यांनी केलेले, रस्ते आहेत तर अपघात होणारच, सांत्वन करता येत नसेल तर किमान अशी प्रकारची प्रतिक्रिया तरी देऊ नये हे सुद्धा भान आमदारांना राहिलं नाही। बऱ्याच प्रतिक्रिया उमटतात, काय नेमके तपशील? हा अपघात घडल्यानंतर म्हाळुंगे नांदे परिसरामधील हे जे नागरिक आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय संतप्त होत्या। खरं तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलपणे वागणं अपेक्षित आहे, ही बेसिक गरज आहे। मात्र शंकर मांडेकर यांना ही साधी गोष्ट ही समजलेली नाही असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल। एकीकडे 10 वर्षाच्या चिमुरड्याचा खराब रस्त्यांमुळे मृत्यू झालेला आहे, अपघातामध्ये तो ट्रक खाली येतो आणि त्याचा मृत्यू होतो। ही घटनाच किती संतापजनक असताना शंकर मांडेकर सारख्या लोकप्रतिनिधींनी असं वक्तव्य करणं खरंच संतापजनक आहे। त्याचमुळे या परिसरातील नागरिक जे आहेत त्यांचा आक्रोश जो आहे तो आणखी वाढलेला आहे। ज्या पद्धतीनं शंकर मांडेकर यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं असल्याची भावना जी आहे ते नागरिक व्यक्त करत आहेत। व वास्तविक पाहता गेली कित्येक वर्षापासून म्हाळुंगे परिसरातील नागरिक जे आहेत ते हा रस्ता सुरू करावा अशी मागणी करत आहेत। मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे। त्यात आता एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी संवेदना व्यक्त करत नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या तात्काळ सोडवण्याचं आश्वासन देणं अपेक्षित आहे। मात्र असं असताना रस्ता आहे तर अपघात होणारच असं बेताल वक्तव्य करत शंकर मांडेकर यांनी नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलेलं आहे असं म्हणावं लागेल। वास्तविक पाहता या भागामध्ये अनेक वसाहती ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत। या वसाहतींसाठी अगदी असे संपर्कात रहा कैलास। तर एकंदरीतच या सगळ्या प्रकरणात अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि आज सध्या आपल्याबरोबर माजी आमदार संग्राम थोपटे जोडले गेलेले आहेत। थोपटेजी, आमदार शंकर मांडेकर यांच्या या वक्तव्याचा खरं तर सगळीकडून आता निषेध होतो आहे। आपण सुद्धा या मतदारसंघाचे 3 टर्म आमदार होतात। अशा प्रकारे एखाद्या चिमुकल्याचा मृत्यू होतो रस्ते अपघातामध्ये आणि त्याला कारण ठरतं ते म्हणजे खड्डे। खरं तर प्रशासनाचं काम आहे, मात्र अत्यंत असंवेदनशीलरित्या मांडेकर म्हणतात की रस्ते आहेत तर अपघात होणार। तुम्ही कसं पाहता याकडे? मुळामध्ये हे जे वक्तव्य थोडंसं चुकीचं आणि बेतालच आहे।
बऱ्याच वेळेला या मतदारसंघातल्या रस्त्यांची जर व्याप्ती बघितली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यांची व्याप्ती या मतदारसंघात आहे. आता कालचा जो काही दुःखद घटना त्या ठिकाणी घडली, खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून त्या कुटुंबाचं सांत्वन करणं पहिलं त्यांचं काम होतं असं मला वाटतं. रस्ते आहेत तर अपघात होणार म्हणजे नेमकं तुमचं म्हणणं काय आहे हे समजत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कामं शासनाकडून मंजूर करण्यासाठीच लोकप्रतिनिधीची नियुक्ती झालेली आहे. ह्याचं भान किंवा ह्याचा विसर कदाचित त्यांना पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करण्याचा सपाटाच बरेच दिवसापासून त्यांनी या मतदारसंघात सुरू केलेला आहे. आज तर ह्या दुःखद घटनेच्या प्रसंगात सुद्धा त्यांचं बेताल वक्तव्य होते, त्याचा करावा तेवढा निषेध या निमित्तानं कमी आहे. संग्रामजी, खरं तर एखाद्या लोकप्रतिनिधींनी या संपूर्ण घटनेचं उत्तरदायित्व घेत, जबाबदारी घेत की खरंच प्रशासनाला वचक बसवणं गरजेचं आहे, तशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांचं खरं तर आवश्यक असताना अत्यंत असंवेदनशील खरं तर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. भोर, वेल्हा, मोशी या मतदारसंघामध्ये रस्त्यांची कामं रखडलेली आहेत, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याला या संदर्भात काय नेमकं म्हणायचं आहे? आता पाऊस काळामध्ये बऱ्यापैकी मतदारसंघातली रस्त्यांची दुरवस्था आहे. पाऊस काळ संपल्यानंतर शासन खड्डे बुजवण्याचं काम किंवा PWD विभाग संबंधित एजन्सी करत असते. हा दरवर्षीचा चालणारा कार्यक्रम शासनाच्या मार्फत खड्डे दुरुस्तीचा असतो. परंतु याच्याविषयी ठोस अशा पद्धतीची कारवाई करण्यासाठी खरं तर लोकप्रतिनिधींनी हा अधिकचा निधी किंवा यासाठी लागणारा निधी खेचून आणण्याचं काम ही लोकप्रतिनिधीचं आहे. परंतु त्याच्यावरती काहीच चर्चा होत नाही. आणि अशी काही घटना घडल्यानंतर त्याच्यावरती जर बेताल वक्तव्य व्हायला लागली तर मला वाटतं त्या लोकप्रतिनिधींची संवेदना हरपलेली आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. ठीक, संग्राम थोपटेजी धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संग्राम थोपटे माजी आमदार आपल्याबरोबर होते. आमदार मांडेकरांचं विधान हे अत्यंत संताप. जाऊया पुढे एक मोठ्या बातमीकडे. संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष ज्या महासुनावणीकडे लागलेली आहे त्या संदर्भातली मोठी बातमी आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा एकदा महासुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल आज युक्तिवाद संपवण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज ही पुन्हा सुनावणी पार पडेल आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल आज हा युक्तिवाद संपवण्याची शक्यता आहे. कालच्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभाध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचं सिब्बल म्हणाले, तर विधानसभाध्यक्षांनी कायद्याच्या बाहेरचा निर्णय दिल्याचं सिब्बल म्हणाले. विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा हा निष्कर्ष काढत राहुल नार्वेकरांनी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय दिल्याचं म्हणत सिब्बल यांनी नार्वेकरांवर निशाणा साधला. त्यामुळे कपिल सिब्बल आज नेमका युक्तिवादामध्ये कुठल्या मुद्द्यांची मांडणी करतात याकडे आता पुन्हा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आणि याचबाबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव जोडले गेले. स्वप्नीलकडून आपण आणखी तपशील जाणून घेऊया. स्वप्नील, काल कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा त्यांचा धारदार युक्तिवाद करताना आधी निवडणूक आयोग आणि काल मात्र विधानसभा अध्यक्ष त्यांच्या कार्यकक्षेबाहेर कशा प्रकारे निर्णय घेतात याबाबत ताशेरे उडलेले होते. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहायला मिळेल. मात्र आजचा युक्तिवाद हा त्यांचा शेवटचा दिवस असेल युक्तिवादाचा असं म्हटलं जातंय. काय काय नेमक्या कोर्टातून या संदर्भातल्या घडामोडी? नक्कीच अनुपमा, सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे आजच्या युक्तिवादाकडे, कारण आजचा युक्तिवाद हा शेवटच्या दिवसाचा युक्तिवाद असू शकतो असं एकंदरीत पाहायला मिळते. खरं तर सलग 3 आठवड्यामध्ये सुरू असलेल्या युक्तिवादामध्ये अधिक माहिती खरं तर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. आणि एकूणच या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 10,000 शब्दांमध्ये बाजू मांडलेली आहे कपिल सिब्बल यांनी. यामध्ये धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भातील युक्तिवाद असेल, केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भातील असेल, किंवा आता सध्या आमदार अपात्रतेसंदर्भातील युक्तिवाद असेल. एकूणच 10व्या शेड्यूलचं कशा प्रकारे उल्लंघन केलेलं आहे याचं कुठेतरी ठोस कारणं जे आहेत या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलेली आहेत. यामध्ये आमदार अपात्र संदर्भातील निर्णय हा आधीच व्हायला पाहिजे होता. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने खरं तर निर्णय घेतला पाहिजे होता. मात्र एकमेकांच्या निर्णयांवरती कशा प्रकारे निर्णय घेतले गेलेले आहेत आणि कसे अन्यायकारक हे निर्णय आहेत हे कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल पाहिला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल पाहिला तर हे दोन्ही निर्णय अन्यायकारक आहेत. त्यामुळे या संदर्भातील निर्णय आधीच जर झाले असते किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा धाव घेण्यात आली तेव्हाच जर निर्णय झाले असते तर आताची परिस्थिती ही काही वेगळी असते असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे
आमदार पात्रतेसंदर्भाच्या नंतर काही घडामोडी घडलेल्या आहेत. या घडामोडींचा सुद्धा आज उल्लेख जो आहे तो कपिल सिब्बल आज कोर्टामध्ये मांडण्याची शक्यता आहे. यामध्ये खासदार अपात्र संदर्भात असेल किंवा इतर ज्या पक्षबांधणी झाली आहे यानंतरची पक्षबांधणी झालेली आहे, तसेच 1999चा जो खरं घटना आहे शिवसेनेची, ही घटना सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये हीच घटना मूळ घटना असं म्हटलेलं आहे त्यांनी. त्यानंतर 2013ची घटना असेल. या संदर्भातील अधिक उल्लेख जे आहे ते कपिल सिब्बल आजच्या घडामोडी आणि आजच्या युक्तिवादामध्ये करतील. त्यामुळे यानंतर ठाकरे गटाला आज वेळ दिला जातो का, यानंतरचा पुढचा वेळ दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. खरं देवदत्त कामत सुद्धा आज बहुधा त्यांचा युक्तिवाद सुरू करतील कपिल सिब्बलानंतर युबीटीकडून. त्यामुळे आपण या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहूया. स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर शिवसेना सुनावणी प्रक्रियेवर माझा विश्वास नाही. सुप्रीम कोर्टानं ताबडतोब सुनावणी घ्यायला हवी होती. पक्षांतरावर ताबडतोब निर्णय झालेला पाहिजे होता. पृथ्वीराज चव्हाणांनी या सुनावणीवर आपली ही प्रतिक्रिया दिली आहे. निर्णय न देऊन एक प्रकारचा हा निर्णय दिलेला आहे अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पहिला विषय आहे की सुनावणी चाललेली आहे. माझा काही या प्रक्रियेवर काही विश्वास नाही. मुळात जेव्हा मूळ एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेना फोडली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाकडे जर खटला गेला होता, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने ताबडतोब हे पक्षांतर झालं का नाही झालं यावर निर्णय द्यायला पाहिजे होता. पक्षांतर झालं असतं त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं. जर झालं नसेल तर स्पष्ट सांगायचं, यात काही चुकलेलं नाही, सगळे व्यवस्थित आहे. पण तुम्ही निर्णय न देऊन एका प्रकारे निर्णय दिला आणि ते सरकार चालू राहिलं. आणि त्यामुळे माझा तीव्र त्याला निषेध आहे की तुम्ही ही मुद्दाम ती सरकार वाचवण्याकरता. शेवटी काय विषय आहे की जर तुम्ही आमदार खरेदी करायला 40 आमदारांना 50-50 दिले असतील, 2000 खर्च केले असतील, तर तो निर्णय एका वाक्यात जर फिरला तर तो कोण फिरून देईल बरं? त्यांना जे करायचं त्यांनी केलं की हा निर्णय बदलू नये. येऊया मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईच्या महापौर नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मनपा 25 लाखांचा खर्च करणार आहे. सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी स्थायी समितीमध्ये त्यासाठी आता प्रस्ताव येणार आहे. 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आज हा प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि मुंबईच्या महापौरांचे खर्च वाढे अशा प्रकारे होतात. महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका अशा प्रकारे 25 लाखांचा खर्च करणार आहे. महापौरांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज हा प्रस्ताव येईल. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठीची ही निविदा मागवण्याच्या आजच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव येणार आहे आणि या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. 1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांहून अधिकचा हा खर्च असणार आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या 1 वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार आहे. तर या संदर्भात अर्थातच आज राजकीय वातावरण नेमकं मुंबई महापालिकेमध्ये काय असणार आहे हे बघणं खूपच औत्सुक्याचं ठरेल. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी माझे सहकारी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे. आपण ओमकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया. ओम, इतका मोठा खर्च, 25 लाखांचा खर्च केवळ प्रसिद्धीसाठी, तोही मुंबई महानगरपालिका कुठली कामं करते यासाठी. एकतर या प्रस्तावावर आज घमासान होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीनं आज या सगळ्या घडामोडी घडतील? निश्चितच खरं तर लोकांशी संवाद साधायला काय लागतं, तर त्यासाठी हा प्रस्ताव, या प्रस्ताव लोकांशी संवाद साधण्यासाठी 25 लाख रुपये लागतात. महापौरांनी ज्या पद्धतीनं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी हे कंत्राट आणि प्रशासनाच्या वतीने हे कंत्राट काढलं जाते, निविदा काढली जाते आणि ज्यावर आज खरं तर स्थायी समितीमध्ये एकमत होऊ शकतं, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी गेल्या काही दिवसापासून चालल्यात. त्यामुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे, ज्या भाजपच्या वतीनं खरं तर महापौर पदासाठी निवडल्या गेल्या, त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झाली. याआधी 3 कोटी, त्यानंतर 3.5 कोटी अशा विविध कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली महापौरांच्या निवासस्थान, कार्यालय आणि इतर गोष्टींसाठी करण्यात आल्या होत्या. त्यात अजून एक भर म्हणून 25 लाखांचं हे नवं कंत्राट त्यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी देण्यात येणार असल्याचं कळतंय. अर्थात त्यावर औपचारिक पद्धतीनं आज शिक्कामोर्तब होणार असलं तरीसुद्धा महापौरांसाठी आलेला हा प्रस्ताव निश्चितच फेटाळला जाणार नाही याची विशेष काळजी मात्र घेतली जाईल. आणि एकंदर मागचा इतिहास पाहिला तर या पद्धतीनं हे सुद्धा टेंडर जे आहे, ही जी निविदा आहे ती पास होईल अशा प्रकारची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. आपण सातत्यानं जर पाहायला गेलं तर मुंबईच्या महापौर रितू तावडे या
कायमच काही ना काही स्वरूपाच्या वादात अडकलेले आहेत. आधी गाड्यांवर लावलेले दिवे असतील, त्यानंतर महापौर बंगल्यासाठी केलेली भरमसाठ निविदेची जी काही तरतूद असेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुन्हा एकदा 25 लाखांच्या या सगळ्या गोष्टीमुळे महापौर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राणीबागेच्या कंत्राटाप्रमाणे हे कंत्राट मागे घेतलं जातं की पुन्हा एकदा महापौर बंगल्यावर जो खर्च झाला त्या पद्धतीनं कुठलाही विचार न करता बेमालूमपणे 25 लाखांचा खर्च महापौरांच्या प्रसिद्धीसाठी केला जातोय, हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. खरं तर महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या अपेक्षा भाजपकडनं लोकांना दाखवल्या गेल्या होत्या की आम्ही बदल मुंबईमध्ये करणार आहोत, परंतु अशा पद्धतीचा बदल जर होत असेल तर निश्चित स्वरूपात या सगळ्या गोष्टींवर महापालिकेनं जी काही कामं केलेली आहेत ते दाखवण्यासाठी किंवा त्याची प्रसिद्धी करण्यासाठी अशा प्रकारे जर सोशल मीडियाचा वापर होत असेल तर ही कामं दिसली पाहिजेत, हे सगळ्यात मुख्य आहे. आणि त्यानंतर आपण प्रसिद्धीचा विचार केला पाहिजे. मात्र आता अर्थातच यावरून कशा प्रकारे सगळं घमासान होतं हे आपल्याला बघायचं आहे. असे संपर्कात राहा. आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर मुंबई महापालिकेमध्ये आज निश्चितच या निवेदनावरून, या प्रस्तावावरून काय नेमकं होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जाऊया आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. महाराष्ट्रामध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं हे राज्य शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटर परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण एक बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे आजपासून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. तेव्हा या बैठकीमध्ये या सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी आणि त्यासाठीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे आणि त्यांचा परवाना निलंबित केला जाणार आहे. त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय नेमका आणखी पुढे निर्णय होतोय, अंमलबजावणीसाठी कशी नेमकी पावलं उचलावी लागणार आहेत, याबाबत काही रणनीती ठरते का हे पाहायचं आहे. आणि याच बाबतीत बोलण्यासाठी माझे सहकारी ओम आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे. ओम, आज ही एक महत्त्वाची बैठक आहे. परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत रिक्षा टॅक्सी चालकांकडून. काय नेमकं या बैठकीचा आज रूप असणार आहे, कशा प्रकारे रणनीती आता ठरणार आहे? बरोबर आहे. आपण खरं तर पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी बोलण्याच्या संदर्भातला हा विषय सातत्यानं चर्चेला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या मुद्द्याला विशेषत्वानं धार आली होती. मराठी सक्तीकरणाच्या मुद्द्यावरनं जसं राज पेटलं तसंच रान या मुद्द्यावर सुद्धा पेटलं होतं. मात्र संघटनांची विनंती आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकारकडनं 15 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती मराठी शिकण्यासाठी. मात्र काही रिक्षा टॅक्सी चालकांकडनं या सगळ्या संदर्भात तीव्रपणे विरोध करण्यात येतोय. अजूनही आम्ही मराठी शिकणार नाही, बोलणार नाही, अशी अत्यंत उर्मट आणि उग्र स्वरूपाची भाषा वापरली जाते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती परवा ठाण्यामध्ये ज्यांनी मराठी शिकली अशा काही रिक्षा टॅक्सी चालकांना प्रमाणपत्र देण्यात आली. आता मात्र प्रशासन या सगळ्या गोष्टीच्या बाबत नेमकी काय भूमिका घेते पाहावं लागणार आहे. काल प्रताप सरनाईक परिवहन मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की खरं तर जर अशा पद्धतीनं कोणी जाणीवपूर्वक मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेत असेल तर सरकार नेमकं काय करणार हे लवकरच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कळेल. आपण सोशल मीडियावर काही व्हिडिओ सुद्धा पाहतोय की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीला काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडनं विरोध केला जातोय. काही संघटनांनी या सगळ्या संदर्भात विरोध केला होता की ही मुदतवाढ पुन्हा एकदा वाढून देण्यात यावी. हाजी अराफत जे भाजपचे नेते आहेत आणि परिवहन युनियनचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा भाजपच्या वतीनंही मागणी करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या बाजूला काही संघटना आहेत ज्यांच्याकडनं सुद्धा या संदर्भात मुदतवाढीची मागणी केली जाते. त्यामुळे आज परिवहन मंत्र्यांच्या दालनात होणाऱ्या या बैठकीमध्ये जे अधिकारी उपस्थित असतील, स्वतः परिवहन मंत्री असतील, या सगळ्या संदर्भात जी बैठक होते त्या बैठकीत काय तोडगा काढला जातोय खऱ्या अर्थानं आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तरी केली जाणार. लाखो रिक्षा चालक, टॅक्सी चालक मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळे कशी अंमलबजावणी या सगळ्या नियमाची होणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एवढ्या पसरलेल्या मुंबईमध्ये अशा रिक्षा टॅक्सी चालकांवर जर मराठी येत नसेल तर कारवाई नेमकी कशा प्रकारची करायची हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे बघूया आपण काय नेमके निर्णय यामध्ये होत आहेत. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. पुढे महत्त्वाची बातमी आहे. देशात एल निनोचं संकट आता आणखी गहिरं झालेलं आहे. त्यामुळे आता दुष्काळाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. देशात यंदा केवळ 85% पाऊस होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. एल निनोचं प्रमाण वाढलंय. पाऊसमान आता घटणार आहे आणि परिणामी ऐन पावसाळ्यामध्ये दुष्काळाची भीती वाढण्याची शक्यता आहे.
तर एल निनोचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण आता घटणार आहे. देशामध्ये एल निनोचं संकट आणखी गडद झालेलं आहे. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी गजानन वाणी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. गजानन, एल निनोचं संकट आणखी आता वाढलेलं आहे, त्यामुळे अर्थातच पाऊस कमी होणार आहे. पुन्हा एकदा एक मोठं गहिरं संकट पावसाचं दिसतंय. पावसाचे अजून दिवस आहेत, मात्र अजूनही महाराष्ट्रातला असा भाग आहे की जिथे पाऊस झालेला नाहीये. काय नेमकी माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं असेल की देशामध्ये 17% दुष्काळ पडणार या क्लायमेटच्या नव्या अंदाजानं सर्वांची धाकधूक वाढण्याचं पाहायला मिळते. कारण की एल निनोचा प्रभाव हा दिवसेंदिवस आता आणखीन गडद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे की त्या क्लायमेट या खासगी संस्थेनं देखील हा अंदाज वर्तवलेला आहे. आणि यामुळे आता सगळ्यांची धाकधूक वाढायला सुरुवात झालेली आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर हिंगोली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या एल निनोचा प्रभाव आता अधिक गडद होत चालला आहे. परभणी असो, हिंगोली असो, आणि या जिल्ह्यामध्ये जे अनेक धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 2 धरणं आहेत, येलदरी आणि सिद्धेश्वर. आपण जर सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी आपण जर यावर्षी जर बघितली तर सिद्धेश्वर धरणामध्ये सध्या केवळ 31% पाणीसाठा आहे. आणि गेल्या वर्षी याच ऑगस्ट महिन्यामध्ये त्या धरणामध्ये जवळपास 91% पाणीसाठा होता. मोठी पाण्याची तूट या धरणाच्या देखील पाणी पातळीत पडलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येलदरी धरण, हे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरचे येलदरी धरण आहे. या धरणाच्या पाणी पातळीत आपण जर आज जर बघितलं तर 61% पाणीसाठा आहे. आणि गेल्या वर्षी याच ऑगस्ट महिन्यामध्ये त्या धरणामध्ये 99% पाणीसाठा होता. किती तूट या पाण्यामध्ये आपण या टक्केवारीमध्ये पडल्याचं आपण पाहायला मिळते. आणि जे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 30 लघु सिंचन तलाव आहेत आणि या तलावाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली. जवळपास 304 मिलीमीटर पावसाची नोंद या हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ओसंडून हे तलाव वाहत असतात, धरणं वाहत असतात, 100% धरणं भरत असतात. मात्र यावर्षी एल निनोचा प्रभाव आता आणखीन गडद होत चाललेला आहे. आणि जे आपण जर बघितलं असेल की देशामध्ये जवळपास 2023 मध्ये एल निनोचा प्रभावामुळे पाऊस अनियमित झाला होता. त्यामुळे देशातील जवळपास अन्नधान्य उत्पन्नात 6.1% मोठी घट झाली होती. आणि त्यामुळे देखील आता एल निनोचा प्रभाव अति वेगाने वाढत असल्याने मान्सून दगा देण्याची भीती सध्या निर्माण झालेली आहे. खरंय गजानन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. गजानन वाणी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढे एका मोठ्या बातमीकडे. खरं तर अत्यंत संताप आणणारी ही बातमी, धक्कादायक बातमी जुन्नरमधून येते. जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथे 9.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. शेजारीच राहणाऱ्या एका तरुणानं 9.5 वर्षाच्या या अल्पवयीन मुलीला ओळखीचा गैरफायदा घेत गावातून बाहेर नेलं. ऊसाच्या शेताजवळ तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केले, तिचा गळा दाबून खून केला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांच्या आत या संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट दिली, तिथे पाहणी केली, पंचनाम्याचं काम पूर्ण केलं. मात्र या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरामध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता ग्रामस्थ करतात. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे. घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. त्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. आणि आता पाहूया जिल्ह्यातल्या बातम्या. सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. पुण्यामध्ये सीएनजी पंपावरील रांगा लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. MNGL कडून पाईपलाईनची क्षमता वाढवण्यासह 22 नवीन सीएनजी पंप सुरू करण्याचं नियोजन आहे. तळेगाव पाईपलाईन लुपिंगचं काम हे 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून अतिरिक्त गॅस उपलब्ध केला जाणार आहे. पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या टोमॅटोला समाधानकारक भाव मिळालाय. सरासरी 270 ते 320 रुपये, तर उत्तम प्रतीच्या टोमॅटोला कमाल 351 रुपये दर मिळाला. यानंतर बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. हजारो अर्ज प्रलंबित आहेत. प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागतात. नगरसेवकांनी प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्यावं अशी मागणी होती.
आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.